वेलकम मंडळी नुकताच प्रहार या सिनेमाचा टीजर लॉन्च झाला. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या मध्यवर्ती भूमिकेत राजकुमार राव तर अजमल कसाबच्या भूमिकेमध्ये आहे ललित प्रभाकर. झी मराठीवरील प्राजक्ता माळीसोबतच्या मालिकेमधून त्याच्या करिअरची सुरुवात झाली. मालिका, नाटक, सिनेमा, वेब सिरीज अशा सर्व माध्यमांवरती त्याने वेगवेगळ्या प्रकारची भूमिका केली आहे. हिरो आणि चॉकलेट बॉयची इमेज असताना सुद्धा अजमल कसाब सारखी व्यक्तिरेखा स्वीकारली, त्यासाठी त्याचं कौतुक. याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे फॉर द क्राइम ऑफ वेजिंग वॉर अगेन्स्ट इंडिया. आय उज्ज्वल निकम आस्क that Ajmal Amir Kasab should be hanged till his death. लेकिन ये लोग हैं ना, ये मुझे देखने आते हैं. किंग ऑफ रोमांस शाहरुख खान याने सुद्धा सर्कस या मालिकेमधून सुरुवात केली आणि नंतर सिनेमा केला. पण त्याची खरी कारकीर्द सुरू झाली ती डर आणि बाजीगर मधल्या निगेटिव्ह कॅरेक्टरमधून. शाहरुख खान आणि ललित प्रभाकर याचा करिअर ट्रॅक हा सिमिलर वाटतोय. त्याची पर्सनॅलिटी, भाषेवरील प्रभुत्व, सिक्स पॅक आणि अभिनय या सर्वच बाबतीत तो नक्कीच सुपरस्टार आहे. तर आपल्या ललितला नेक्स्ट SRK झालेला आपल्याला नक्कीच आवडेल. येणारे 2 नवीन सिनेमे ठसा आणि प्रहार या दोन्ही सिनेमांसाठी ललित प्रभाकर याला खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लोभ असावा मंडळी.